नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, जे शाळेसाठी जो एक्झाम नंतर ऍडमिशन घेण्यासाठी जे वेगवेगळे सर्टिफिकेट्स काढण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या डॉक्युमेंट्सच्या यादीची सिरीज आपण बनवत आहे. त्यामध्ये जातीचा दाखला, त्याला कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिनल या संदर्भातलं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी पाहत आहोत. एकतर विद्यार्थ्याच्या जातीचा दाखला असणं आवश्यक आहे, जे स्टेटमध्ये काढलेला आहे तो. पालकांच्या तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे त्याच्या पालकाच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडून असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे लिव्हिंग सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे पालकांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो, त्याच्या आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थ्याचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड आणि 2 फोटो साईज एवढं असतील तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे ओबीसी आणि SC ST या तिन्ही कॅटेगरीसाठी उपलब्ध असतं. तर ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल SC ST किंवा ओबीसी काढायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा डॉक्युमेंटची यादी सांगतो. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला जो स्टेटचा आहे तो, त्यानंतर पालकांचा तहसीलदारचं उत्पन्नाचा दाखला रिसेंट लास्ट इयरचं, म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मार्च 2026 पर्यंत, विद्यार्थी आणि पालकांच्या दोन्हीची शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांच्या शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी आणि पालकांच्या दोघांचं आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट असतील तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढता येऊ शकतं. कदाचित हा व्हिडिओ मधली माहिती आपल्याला उपयोगी वाटली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.